हातकणंगले तालुक्यातील साजणी इथं राजस्थान धाब्यासमोर असलेल्या श्रीकृष्ण ऑटो गॅरेजमध्ये चोरीची घटना उघडकीस आली आहे। एन डी पाटील यांच्या जागेमध्ये रुकणीचे विनोद परीट यांनी 1.5 वर्षांपासून चारचाकी वाहन दुरुस्तीचा गॅरेज सुरू केलंय। नेहमीप्रमाणे रात्री गॅरेज बंद करून ते घरी गेले। या दरम्यान चोरट्यांनी गॅरेजच्या दरवाजाच्या पट्ट्या कापून वाहनांच्या बॅटऱ्या, इंजिन मटेरियल आणि स्पेअर पार्ट्स लंपास केले। हातकणंगले तालुक्यातील साजणी गावामध्ये विनोद परीट यांचं चारचाकी वाहन दुरुस्तीचं गॅरेज आहे। हे गॅरेज बंद करून परीट घरी गेल्यानंतर चोरट्यांनी गॅरेजच्या दरवाजाच्या पट्ट्या कापून आत प्रवेश केला आणि 2 मोठ्या बॅटऱ्या, हेड, इंजिन मटेरियल आणि वाहनांचे स्पेअर पार्ट्स असा सुमारे 40 ते 45 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला। सकाळी गॅरेज उघडण्यासाठी विनोद परीट आल्यानंतर चोरीची घटना उघड झाली। दरम्यान घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। विशेष म्हणजे माणगाव फाटा परिसरात 8 दिवसांपूर्वी चोरीची घटना घडली होती। त्यानंतर सोमवारी मगदूममळा इथंही पानटपरीतील साहित्य आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची माहिती समोर आली होती। अशा प्रकारे वारंवार किरकोळ चोरीच्या घटना घडत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये।